नमस्कार दादा, आपलं नाव? दर्शन प्रकाश चौधरी. युट्यूबवर व्हिडिओ पाहिले की भरपूर लोकांचे रिझल्ट होते ते वेल अँड बेटर होते. मला पण वैदिक करायचं होतं. दिवसेंदिवस जमिनीचा पोत बिघडतोय म्हणून सुरुवातीपासूनच हा जो वेल आहे हा खूप ग्रो होते. एकदम 2 पानांपासूनच आपण जसं सुरुवातीला गोल केलं तसं जसं दिवसेंदिवस त्याचे पानं चवडे होत गेले, मोठा होत गेला वेल आणि पूर्ण वावर एकदम झाकून टाकलाय त्याने. एक दीड महिन्यातच पूर्ण वावर आच्छादून टाकलाय. जर केमिकलवर केली असती तर त्याचे पानं वाकडं होणं, त्याला स्प्रे करा, एकदा खत देऊन याच्यावर काही करायची गरजच पडली नाही. 1000 बी लावलेली आपण, पूर्ण वेल आपल्या हातात आहे आणि एका वेलला कमीत कमी 7 ते 8 सेटिंग सुरुवातीला झालेली आहे. जो ब्रांचेस येते चालू आहे, त्याची फळधारणा चालू आहे. अजून एवढं मोठं फळ होऊन गेलं तरी पण त्याची कवळाच आच्छादन आहे, म्हणजे ते खूप मोठं होईल असं वाटतंय. कारण की जर ते छोटं राहिलं आणि त्याची पाट कडक होऊन गेली तर लोक कापून टाकतात, पण ते ऑलरेडी कवडं आहे, म्हणजे मोठं होत ते खूप मोठं होईल असं वाटतंय मला. 25 ते 30 किलो पर्यंत जाईल फळ जाऊ शकतो. कारण की त्याची गोलाई वगैरे पूर्ण एक सेम आहे, एकसारखी. हो. असं कुठे कमजोर नाही, काही नाही. म्हणजे आपण अजून एकाला जर बेसोल डोस दिला तर हे अजून म्हणजे पूर्ण 10 बॅगा जर दिल्या असत्या आणि RNPH जसं तुम्ही 3-3 किलो 2-2 किलो काय होतं ते दिलं असतं तर याच्यापेक्षा आवाच्या प्लॉट झाला असतं. धन्यवाद सर.